नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजना, अगदी टॅब योजनेपासून हातामध्ये टॅब मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या सगळ्यांनाच पडलेला प्रश्न, सध्याची आलेली त्रुटी यादी आणि त्यानंतर महाज्योती मोफत टॅबचे जे ऑनलाईन क्लासेस आहेत आणि साधारणतः महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट कधी लागेल, आम्हाला टॅब हातामध्ये कधी मिळणार, तर याची कन्फर्म आणि खात्रीशीर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत। तर सर्वात प्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून महाज्योती मोफत टॅब योजना अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे। चला तर आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर साधारणतः लक्षात घ्या की मे महिन्यामध्ये ज्यावेळी 10वीचा निकाल लागला त्यावेळेपासून महाज्योती मोफत टॅब योजनेचे फॉर्म सुरू झाले। यावर्षी पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की अतिशय कमी कालावधी, अगदी जूनचाच पहिला आठवडा या फॉर्मसाठी देण्यात आला। याच्यामध्ये अनेक हजारोंच्या संख्येमध्ये विद्यार्थी आहेत, त्यांच्या 11वी ॲडमिशन प्रोसेस बाकी असल्यामुळे त्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे। तर अशा विद्यार्थ्यांवरती महाज्योती संस्थेमार्फत अन्याय झालेला आहे, कारण का त्यांनी यावर्षी कुठल्याही प्रकारची मुदतवाढ न देता पुढची प्रोसेस आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे ज्यांचे खरोखरच चांगले मार्क होते, पर्सेंटेज होते, परंतु 11वीमध्ये प्रवेश अजून कन्फर्म झाला नव्हता, कॅप प्रोसेस बाकी असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये प्रवेश घेता आला नाही आहे, म्हणजेच फॉर्म भरता आलं नाही आहे। तर आता याच्यानंतर पुढची प्रोसेस काय राहणार आहे, सगळ्यांना आपण यापूर्वीच व्हिडिओ दिला होता की महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कॉल येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जात आहे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन क्लासेस देखील सुरू झालेले आहेत। तर याच्यामध्ये ऑनलाईन अटेंडन्स महत्त्वाचा आहे आणि लक्षात घ्या त्यांनाच महाज्योती मोफत टॅब योजना आहे तर मेरिट लिस्टप्रमाणे टॅब आहे ते वितरण केलं जातं। तर अनेक विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहेत की तर लक्षात घ्या की महाज्योती टॅब योजनेसंदर्भातली जी सत्यता आहे ती आपण सांगणार आहोत। अनेक विद्यार्थ्यांना या संदर्भातली माहितीच नाही आहे, त्यामुळे त्यांनी ही बाब महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे। तर साधारणतः सर्वांना मी सांगू इच्छितो की सन 2025ला महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत केवळ 3500 टॅब वितरण करण्यात आलं। साधारणतः त्याच्यापूर्वी अगदी 8 ते 8.5 हजारापर्यंत टॅब वितरण करण्यात येत होतं। मागच्या वर्षी ही संख्या डायरेक्ट 3-3.5 हजारापर्यंत आणलेली आहे। त्यामुळे यावर्षी देखील टॅब वितरण किती होतंय याकडे प्रश्न लागून आहे। ज्यावेळी मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्या संदर्भात आपण कन्फर्म किती टॅब वितरण होणार आहे या संदर्भातले अपडेट देणार आहोत। त्यामुळे मागच्या आकडेवारी लक्षात घेता यावर्षी देखील त्याच प्रमाणात टॅब वितरण लक्षात घ्या होण्याची शक्यता आहे। साधारणतः महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामधून 1.5 लाखाच्या आसपास विद्यार्थी अर्ज करत असतात, त्यामुळे सगळ्यांना हा टॅब मिळत नाही आहे। काही ठराविक विद्यार्थ्यांना ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे तर अशा विद्यार्थ्यांना हा टॅब आहे तो मिळत असतो। साधारणतः मागच्या वर्षी देखील त्रुटी यादी प्रसिद्ध करण्यात आली, पण गंमत अशी झाली की जी त्रुटी यादीमध्ये विद्यार्थ्यांची नावं होती की याच यादीमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टमध्ये नावं होती। म्हणजेच काय की साधारणतः महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जर टॅब मिळवायचा असेल तर मागील वर्षाचा कट ऑफ देखील तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। साधारणतः मागच्या वर्षी 90 ते 91 मार्कांचा कट ऑफ लागलेला आहे, म्हणजेच ज्याला लास्टमध्ये जो विद्यार्थी होता त्याला लक्षात घ्या 90 ते 91 मार्कांचा कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीनुसार लागलेला आहे। म्हणजेच काय की सगळ्यांना टॅब मिळत नाही आहे। मेरिट लिस्टमधील पहिले 3-3.5 हजार विद्यार्थी असतील, यावर्षी टॅबची संख्या किती ठरते त्यावरतीच लक्षात घ्या ह्या टॅब वितरणाची संख्या अवलंबून असते, म्हणजे तेवढ्या विद्यार्थ्यांची निवड होत असते। म्हणजेच काय की सगळ्यांना टॅब मिळत नाही आहे, मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं निवड होईल अशाच विद्यार्थ्यांना ही टॅब आहे ते मिळणार आहे। साधारणतः 25 तारखेपर्यंत ज्यांची त्रुटी यादीमध्ये नावं आहेत तर त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पूर्ण करून घ्यायची आहेत। ज्यांना 90पेक्षा जास्त मार्क आहेत, ॲक्युरेट फॉर्म भरलेला आहे, त्यांचं कन्फर्म सिलेक्शन होणार हे आपण सांगत आहोत। आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच विद्यार्थ्यांनी किती अर्ज केलेले आहेत ते महाज्योतीलाच माहिती आहेत। त्याच्यामध्ये पर्सेंटेज जास्त असणारे विद्यार्थी किती आहेत याचा देखील डेटा त्यांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की यावरती प्रोसेस 25 तारखेनंतर होईल आणि महाज्योती मोफत टॅब योजनेची तर साधारणतः 25 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना त्रुटी यादीमधील कागदपत्र अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे साधारणतः 25 तारखेनंतर मेरिट लिस्ट सॉर्टिंगचं काम होईल आणि साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये महाज्योती मोफत टॅबची मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। आपण सांगतोय की सगळ्याच विद्यार्थ्यांना टॅब मिळणार नाही आहे, ज्यांना जास्त मार्क आहेत, चांगले पर्सेंटाईल आहेत, फॉर्म ॲक्युरेट भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना महाज्योतीचा मोफत टॅब मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योतीमार्फत जे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेत ते देखील अटेंड करणं महत्त्वाचं आहे।
तर अशा प्रकारचे अपडेट आहे, यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला टॅब मिळणार आहे की नाही। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल मिळालेले असतील आणि तुम्हाला जर त्रुटी यादीमध्ये नाव आलं नसेल, म्हणजे तुमचा फॉर्म ॲक्युरेट असेल पण तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार की नाही हे आपण सध्या सांगू शकत नाही आहे, कारण का कट ऑफ हा महत्त्वाचा विषय आहे। ज्यावेळी यादी प्रसिद्ध होईल त्यावेळीच आपण कट ऑफ संदर्भात माहिती देणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।